आज रोजी माझ्या शेतामध्ये जगदीश भाऊ राजुरीचे मागच्या वर्षी सुद्धा यांच्या हाताचाच प्लॉट येतो माझा 10 बाय 12 वरती लागवण केलेली आहे. पण ह्या वर्षी मी एक थोडा नवीन प्रयोग करतोय. जमीन एकदम हलकीची आहे, मुरमट जमीन आहे, पण जिद्द लागते. एक सुद्धा झाड मी उन्हाळ्यामध्ये मरू दिलेलं नाही. तर मी आता माझ्या 1 एकर याच्यामध्ये 10 बाय 4 वरती घनदाट म्हणून मी लागवड करत आहे. तर राजुरी येथील जे माझी मित्रमंडळी आहे आणि भाऊ जगदीशदादा हे लेबर म्हणजे म्हणजे बॉस आहे, लेबरचे कॉन्ट्रॅक्टर, त्यांच्या मार्फत ही लागवड होते. तरी कोणी असतील लागवडवाले शेतकरी भविष्यात, तर त्यांनी जरूर यांच्याशी कॉन्टॅक्ट करावं. आणि शासनाकडून या मोसंबी असो कुठल्याही फळबागसाठी काहीतरी 100% डायरेक्ट अनुदान पाहिजे, एवढी मी मागणी करतो शासनाकडे. बोलताय तुम्ही, बोला ना. नाव बापू साहेबराव पाटील, राहणार आर्वे. मी मागच्या वर्षी 24 जुलैला मोसंबी लावली होती. आज तिला जवळपास आता 1 वर्ष होत आहे. आणि जमीन एकदम हलकी मुरमट जमीन आहे, पण पाण्याचं नियोजन व्यवस्थित केल्यामुळे आज माझा बगीचा म्हणजे एक सुद्धा झाड मी मरू दिलेलं नाही उन्हाळ्यामध्ये. आणि हिचा जो मारा आहे 10 बाय 12 आहे, जमीन हलकी असल्यामुळे. आणि परत मी आता बाजूच्या शेतामध्ये एक प्रयोग करतोय. प्रयोग असा करतोय की 4 बाय 10च्या अंतरवरती म्हणजे घनदाट घनदाट मोसंबीची लागवड म्हणजे आज चालू आहे. या निमित्ताने एक प्रयोग म्हणून मी एक शेती करतोय. आणि हे जे आपलं मजूर आहे